तुळसी हार गळाकाचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळाकाचे पितांबर तुळसी हार गळाकाचे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळाकाचे पितांबर तुळसी हार गळाकाचे हे कुंडले तळपती कुंडले तळपती प्रभेनी कर कुंडाले तळपती सोनी मकरे कंठी तुभमनी विनाची तुभमनी विनाची तुळसी हार तुळसी हार आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळाकाचे पितांबर तुळसी हार गळाकाचे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर 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 बार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो विरेक इकडं विरेक लागला तर बस बस हॅलो हॅलो इकडे ना मला हॅलो हॅलो बाबा अलीकडे आहे ना बर बर बस थांब. हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखमादेवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार आता काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविते माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय जाय शिवावे उतरावी काय
द्यावे ह्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्याची व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय देवी तोहा पायी जीव थोडा देवी तोहा पायी जीव सहज बोलणे तो पद सहज बोलणे हाचो उपदेश सहज बोलणे हाचे उपदेश सहज बोलणे हाचो उपदेश करुणी साया सुशिकविते करणे सायाच चिकविते काय द्यावे त्याची व्हावे उतराय काय द्यावे व्हावे उतराय काय द्यावे त्याची व्हावे उतराय काय द्यावे त्याची व्हावे उतराय हा पायी जीव तोडा देवी तोहा पायी जीव थोडा ठेदा पायी जीव थोडा कामणे वच्छ धनुये कल्पित तो कामणे वत्त धेनु याच्या चित्ते कामणे वच्छ धनुये कल्पित तो कामणे वत्त धेनु याच्या चित्ते तैसे मग येते सांभाळीत ऐश माझा येते संभाळित ऐश माझा येते संभाळित काय द्यावे त्याची व्हावे उतराय 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 देवी तो हा पायी जीव धोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा विठोबा रखुमाई 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 काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची व्हावे उतराय काय द्यावे त्याची व्हावे उतराय मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय द्यावे त्याची व्हावे काय द्यावे त्याची व्हावे उतराय देवी तो हात पायी जीव थोडा ठेवी तो हात पायी ठेवी तो हात पायी ठेवी तो हात पायी ठेवी तो हात पायी ठेवी तो हात पायी
विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सोमेश्वर भगवान की जडेश्वर भगवान की संत वामन महाराज भगवान बाबा की भीमसिंह महाराज की तारी तारी सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे आची पावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे आची भावी उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे धेनु वत्सवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत काय द्यावे याचे व्हावे उतराई ठेवितो पायी जीव थोडा प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगमान्य देहू निवासी सुप्रसिद्ध वैराग्याचे मूर्तिवंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि सर्वाच्या परिचितला आहे. आता वास्तविक वाटचालीचं कीर्तन आहे. माझ्यासारख्याची काय पात्रता नाही, पण आता नावेला जाणे उभं केलं महाराजासमोर उभं राहणं खालून गोवर घाम येऊ लागलेला आहे. एवढं सोपं नाही, परंतु बघू आपण. तुमचा मायबापांचा सर्वांचा आशीर्वाद, त्यांचा आशीर्वाद आणि जेवढं काय बोलता येईल अभंगावर चिंतन थोडंफार अल्पशा बुद्धीप्रमाणे करता येईल तो प्रयत्न करेल. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ससोमेद्यात्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारे जोजे जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे ते नमस्कार आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपेदारी कथित करू हे त्यांच्या
कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. आपण आज चौथा मुक्काम आहे. कुसडगाव सोमनाथगड ते पैठण पायी दिंडी सोहळा या निमित्तानं आपण एका संता महात्म्याच्या वारीला निघालेलो आहोत. देवाच्या वारीला नाही बरं का, संतांच्या. हा, कारण अगोदर देवाच्या अगोदर संतांची भेट घ्यावी लागते आणि संताची भेट घेतल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपल्याला अगोदर संतांची भेट घ्यायची आहे, अगोदर संतांना शरण जायचं आहे. म्हणून त्या निमित्तानं आपण आपल्या सर्वस्व प्रपंचातलं सर्व काही विसरलो आणि भगवत नामामध्ये संतांच्या नामामध्ये आणि आपल्याला त्यांच्या असणाऱ्या पायवाटेला लागलेलो आहोत. तरी संतांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपलं जीवन हा असणारं सर्व काही जीवनात व्यवस्थित चालावं, व्यवस्थित राहावं. आपल्याला दुसरी काय आशा आहे की बाबा आपल्या संसारात ज्यावेळेस आपल्याला परमात्म्याची नामचिंतनाची सांगड जर बांधली आपण तर आपलं जीवन सफल सुफल होत असतं. पण त्याला परमात्मा नामचिंतनाची जोड लावावी लागते आणि या नामचिंतनाची जोड लावण्यासाठी या नामचिंतनाचं आपल्याला सर्वस्व काही ध्यानामध्ये मनामध्ये शरीरामध्ये असावं. म्हणून असणारा हा पायी तीर्थयात्रा सोहळा आपला निघालेला आहे. विठ्ठल विठाल 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 आणि असला असणारा सोहळा व्यवस्थित सर्व काही चाललेलं आहे. पण आपल्याला जर सावध करायचं व्हायचं असेल, आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर मात्र संताशिवाय आपल्याला हरिप्राप्तीचे उपाय धरवे संताचे पाय धरवे संताचे पाय धरवे संताचे पाय हरिप्राप्तीचे उपाय धरवे संताचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. अशा अवस्थेमध्ये असणार आपला सुखानं आनंदानं सोहळा चालू आहे. भगवंताचं नामचिंतन करीत संताचं नाम घेत आपण घरचं सर्वस्व काही विसरलो आणि संताच्या नामामध्ये दंग होऊन आपण जवळ त्यांच्या परिस्थितीत आलेलोच आहोत म्हणायचं. आणि 2 मुक्कामात तर आपण तिथं पोहोचू आणि त्या संतांची भेट व्हायची आहे. मग संत किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत, कारण ते आपल्यावर दया करणार आहेत आणि दया केल्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच साध्य होणार नाही. जेणेकरून भगवंताची जर प्राप्ती करायची असली तर अगोदर संताला शरण जावं लागतं, संतांना विचारावं लागतं देव कुठं आहे, कसा आहे, काय आहे. म्हणून त्या संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. त्या निमित्तानं आपण वाट चालित असणारा भगवंताचं नामचिंतन संताचं नामचिंतन करीत चालत आहे आणि म्हणूनच असणारा आपलं जीवन सार्थकी लागण्यासाठी या वाटेनं म्हणजे संतांनी दिलेल्या सांगितलेल्या मार्गानं जे काय आपल्याला संतांनी मार्ग घालून दिलेला आहे. आता मार्ग कोणता सांगितला? वाटाने चालत असताना भगवंताचं नाम घ्यायचं. स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल नाम वाचे गाऊ विठ्ठल नाम
स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ विठ्ठल नाम स्वल्प वाटे चला स्वल्प वाटे चला स्वल्प वाटे चला जाऊ विठ्ठल नाम मुखाने घेऊ हेच करायचं आहे आपल्याला. बरं आपल्याला दुसरी काही चिंता आहे का वाट चालत असताना? काही चिंता नाही की जेवण भेटेल का, चहा भेटेल का, अशी काही चिंता नाही. कारण देणारा तो परमात्मा आहे. हा, आणि जर तुम्ही संतांच्या सहवासामध्ये जर आलात तर कोणतं हे काही कमी पडत नाही. हा, काहीच कमी पडणार नाही. जीवाला सुद्धा समाधान मिळल्याशिवाय राहणार नाही. असं असणार हे संतांचं आणि चरित्र आहे. आणि म्हणूनच आपण आणि त्या संताकडे निघालेला आहे. पण संत आपल्यावर काहीतरी असणार आशीर्वाद म्हणा, त्यांचा उपकार म्हणा आपल्यावर राहणार आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अभंगाचं पहिले चरण. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागली सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागती जागती. महाराजांनी परीक्षा बघायचंच ठरलेलं दिसतंय. आनंद असू द्या. हे पहा, तुम्ही म्हणता ह्या महाराजांनी हार गळ्यात घातला तर तो बी काढेना नेमका. पण महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून हार शेवट पुत्र काढणार नाही. त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांनी हार दिलेला आहे हा, म्हणून हा हार काढणार नाही. आणि जर हार काढला तर मला काहीच येणार नाही. विठ्ठला म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये निघालेलो आहोत. आता छोटे असतील मोठे असतील पण संत आहेत. आता आपल्या समोर संत आहेत. आपल्याला मार्ग कुणी दाखवला? या संता महात्म्याने दाखवला. त्यांच्या सहवासात आपण निघालेलो आहोत. पण संताला शरण जायचं आहे, जात आहोत, गेलेलो आहोत. म्हणून असणार संताला देण्यासाठी आपल्याजवळ काय आहे तर तुकोबराया सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे याशी व्हावे उतराई ठेविता पाये जीव थोडा. संतांचे उपकार जर मानायचं म्हणलं कळलं तर बरं का. हा, कारण आपल्याजवळ त्यांच्याकडे त्याची परतफेड करण्यासाठी काहीच आपल्याजवळ नाही. म्हणून तुकोबराया सांगतात, हा, संतांना शरण गेलात ना आपण त्यांना त्या उतराईतून मोकळं होण्यासाठी आपल्याजवळ काहीच नाही. म्हणून एका असणाऱ्या तुकोबरायाने सांगितलेलं आहे की काय द्यावे याशी व्हावे उतराई. जीव दिला पायी नाही का. जीव जरी आपण संतांच्या पायावर व्हायला ठेवला तरी संतांचे उपकार फिटणार नाहीत. असे असणारे महान संत आहेत. म्हणून संतांनी कुणाला जागवलं, कसं जागवलं? आपण बसलेत ऐकत आहोत असं जागवलं नाही बरं का. आता कोणाकोणाला डोळं बी झाकायला लागलं. कारण आता भरपूर जेवण झालं, वाटचालीच कीर्तन तसं काय नाही लवकर, कारण तितकी बुद्धी मला बी नाही. परंतु अशा अवस्थेमध्ये असणार आपण जे वाटचालीने चलत चलत आलो, भगवंताचं नाम चिंतन करत आलो, पण सर्वस्व मध्ये असणारा भगवंताचं चिंतन आपल्यामध्ये घडलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सदुनित तर चालूच आहे, पण कसं अनेक तर असणार जागृती, स्वप्नी, सुसुप्ती असणार भगवंताचं नामचिंतन आठवलं पाहिजे. त्याला म्हणायचं जाग आहेत, आपण जागा आहोत. हा, त्याशिवाय जाग असं जाग तर काय, त्याला डोळं कधी उघडं पडतील कधी झाकलेलं राहतील, त्याला जाग म्हणायचं नाही. म्हणून जागत असताना भगवंताचं चिंतन करणं, सुसुप्ती अवस्थेत करणं, स्वप्न अवस्थेत करणं हे असणारच जागणं आहे. म्हणून संतांनी ती आपल्यावर कृपा केली. आणि तुकोबाचं म्हणणं आहे का, तुकोबरायाचं म्हणणं आहे, हा,
कारण मज निरंतर जागविती, मला सदोनित भगवंतात विठ्ठल नामाचा छंद लागलेला आहे, भगवंताच्या नामाचा छंद लागलेला आहे, तो कदापि बंद पडत नाही. त्याला कारण काय आहे? संतांचे उपकार आहेत आणि त्यांनी मला त्या अवस्थेमध्ये जागवलेलं आहे. कारण कधी असणार ते आता इतक्या पतोर मला सांगता येणार नाही, पण संडासला बसले तरी नाही का, बाहेर गेले दिशेला गेले तरी असणार भगवंताचं नाम, विठ्ठल नाम, विठ्ठल नाम असं त्यांचं. छंदया नामाचा घेत राशे, छंदया नामाचा, छंदया नामाचा घेत राशे, छंदया नामाचा. माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावरवाच्या. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेता असे. वाचेला आपल्या जिभेला चाळा लागला पाहिजे. कसला चाळा? जिबले तुला काय धंदा, अरे वा. घडोघडी बजेव गोविंदा. तुम्ही कोणतंही काम करीत असाल, कोणतंही आपल्याला काम करीत असताना फक्त जिभेला तो चाळा लागला पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, राहील काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम. म्हणजे दुःखाचं निरसन होईल नामामुळं. नाम जर आपण मुखामध्ये घेतलं ना, कसलं काम असू द्या, किती काम करत असू द्या, पण कंठाळा येणार नाही. कारण श्रम जे आपल्याला झालेलं आहे त्याचं निवारण होईल. असं असणार हे भगवंताचं नाम आहे आणि ते संतांनी घ्यायला लावलेलं आहे. विठ्ठल म्हणून तुकोबाराया सांगतात बरं का. हा, म्हणून असं जर नामाचा छंद आपल्या जीवाला लागला तर आपली वारी सफल झाली असं आपल्याला समजावं लागेल. आणि आपल्याला त्याचा आनंद जर आपल्याला परिप्राप्त झाला, या वारीचा आनंद खरंच गेल्यासारखं आपल्याला परिप्राप्त झाला तर आपली वारी सफल झाली. नाही तर तिथं गेलं वाटाने कुंकड चालायचं, कुंकड राहायचं, धुणं धुतलं का, चोळी सापाडी का, असं नको आहे. आपल्याला ते तर करायचं आहे, ते कर्म आहे, केल्याशिवाय भाग नाही. पण चालत असताना मात्र त्याच्यात नामामध्ये कुचराई झाली नाही पाहिजे. अंतःकरणापासून भगवंताचं चिंतन करणं, संतांचं नामचिंतन करणं. तिथं गेल्या बी घ्या बिलनीन घ्या पळपट असलं बी नको आहे. हा, कारण जेणेकरून असणारा आपल्या संसार उपयोगी गोष्टी काही घेण्याचा प्रयत्न करायचा नसतो. संसार आपल्याला तिकडे किती बी करायला आहे, पण इकडे आल्याच्या नंतर संतांच्या दरबारात, दैवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर जेणेकरून भगवंताच्या नामाचं चिंतन काय कशा पद्धतीने करता येईल. हा, तुम्ही हरिपाठ घ्या, काही तुम्हाला दररोज नीतिनियमानं काही वाचता येईल असं घ्या आणि त्याच्यातून तुम्ही तर शिकताल, तुम्हाला वाचा येतं शिकताल. पण कदाचित तुमच्या घरात असणाऱ्या लहान लहान बालकांना त्याचा छंद जर लागला तर पुढं आपल्या पाठीमागं काही का होईना त्यांना त्या नामाची तिथले पोळपाट लाटणे कोणी घ्यायचं? म्हणजे असं नको आहे. म्हणून आपल्याला, कारण संसारिक जीव असतो आणि संसारिक जीव हा संसाराच्या वाटेवर काय काय पाहिजे आहे त्याच्याकडे जास्ती ओढ असते. कारण तो नाशिवंत आहे, त्याच्यातलं काही राहणार बी नाही, कायतलं येणार बी नाही. पण माणसाची ओढ त्याच्याकडे असते. जसे म्हणतात ना, हे पहा बिंडकुळी असते, बिंडकुळी, आणि तिला जर किडून जर पडलं ना तर ती मोहर धावा घेत असते.
पण कदाचित तिच्या माग जर सर्प असला, त्या सर्पाने जरी बिंडकुळीला गिळलेलं असलं तरी असणारी ती बिंडकुळी ती किडून जर पडल्यावर मोहरच धाव घेते. तसं आपलं जीवन असं आहे, कारण आपण संसारातले जीव आहोत, म्हणून आपल्याला सगळी संसाराच्या साहित्याची आपल्याला आस लागलेली असते. पण असू द्या, तसं काही करू नका. पण जेणेकरून भगवंताच्या नामचिंतनाचं, संतांचं चिंतनाचं जेणे काय आपल्याला रहस्य आपल्या जीवनामध्ये साठवलं जाईल असं काही घ्या आणि आपलं जीवन, आपली यात्रा सफल करा. म्हणजे आपण आलेल्याचं सार्थक होईल म्हणूनच असणारा आपल्याला ते करायचं आहे. आणि असं जे काय आपण हे केलेलं आहे, ज्या संतांनी आपल्याला आपल्या बरोबर घेऊन चाललेलं आहे, त्यांचं काहीतरी उतराई व्हा म्हणा, हा नाही का. पण त्यांच्या बरोबर खाऊन त्यांचं वास मोजायचं नको. ते महाराज असे होते, त्या महाराजांनी तसंच केलं, इथं कमीच पडलं, तिथं काही नको केलं, असं नको व्हायला. हा, कारण संत कसे असतात, दयाळू असतात, संत कृपाळू असतात. तुमची असणारी तहान भूक भागवण्याचं जाणून घ्यायचं काम हे संत करतात. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संत त्याच्या करताच येत असतात. कशासाठी? जीवाचा जडमुडाचा उद्धार करण्यासाठी. संताला कुणी बोलवलेलं नाही, संताला यावं लागतं. त्यांच्या म्हणण्यानुसार ते येत असतात. आणि कधी येतात, कधी बी येत नाहीत. ज्यावेळेस तसं काही या पृथ्वी तलावावर असणारं काही दिसून वेगळं त्यांना, त्यावेळेस असणारा त्या जडमुडाचा उद्धार करण्यासाठी आणि हे संत महात्मे येत असतात. जीवाला आपल्यासारख्याला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं. हा, पण तशा अवस्थेमध्ये आपण यावं लागतं. म्हणजे त्याचं कारण असं आहे, आपण जर आता कीर्तनात डुकल्या घेतल्या तर परत ती फेडण्यासाठी आपल्याला परत यावं लागतं. कोणत्या का रूपाने होईना, जे जे कर्म केले त्याची भोगा आले. उपधन मेले ऐसे कीर्ती, उपधन मेले ऐसे कीर्ती, उपधन मेले ऐसे कीर्ती, केल कर्म झाले तेच भोगाले. उपधन मेले ऐसे कीर्ती, उपधन मेले ऐसे कीर्ती, जे जे कर्म केले त्याची भोगा आले. उपजले मेले आयुष्य किती. प्रत्येकाला कर्म कसलं जरी असलं ते भोगावं लागतं, ते फेडावं लागतं. कदाचित या जन्मात जरी त्याची पूर्तता नाही झाली तरी पुढच्या जन्मी का होईना पण ते कर्म फेडावं लागतच. हा, छान छान. अशी अनेक उदाहरणं आहेत. भगवान परमात्मा रामप्रभू असणारा जरी एवढा असणारा देवादी देव होता, पण त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. हा, नाही का. मग त्याने तुम्ही म्हणता काय कर्म केलं होतं? न कळत वालीला पाठीमागून बाण मारला होता. हे भगवान परमात्म्याने कर्म केलेलं होतं. पण ज्यावेळेस असणाऱ्या दुसऱ्या द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये
भगवान कृष्णाच्या पायाला जर बाण मारला असला तर वाळीनं मारला आणि राम भगवान कृष्णाला आपलं अवताराचं कार्य संपावं लागलं. म्हणून कर्म भगवान परमात्म्यानं कर्म केलं ते सुद्धा भगवान परमात्म्याला फेडावं लागलं. म्हणून आपण कोणत्या झाडाचा पाला आहे आपल्याला तर भोगावंच लागतं. ते असणारं जे जे कर्म होईल काय आपल्या हातून चांगलं होईल वाईट होईल ते परमेश्वर जाणे. कारण पाप पुण्य आपल्याला कळत नाही, करणारा कळवणारा तो आहे. कारण पाप पुण्य आपल्याला कळत नाही, कारण तो जाणता भगवान परमात्मा आहे. करता आपल्याला जेवढं काही भगवंताने बुद्धी चांगली दिली ते चांगलं कर्म करावं आणि आपण आपलं जीवनाचं सफलत्व करून घ्यावं. त्याच्यासाठी असणारं संतांना शरण जायचं, संतांचे उपकार मानायचे आणि अभंगाचं दुसरं चरण. काय देव त्यासी व्हावे भूतराये, 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 काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई. देवी तो जीव थोडा, जीव थोडा, देवी तो माई, जीव थोडा, जीव थोडा. काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई. काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई, काय देव त्यासी व्हावे भूतराई. काय द्यावे त्याशी व्हावे उतराये, ठेविता हा पाये जीव थोडा. आणि संतांचं कसं असतं, एक तर संत भेटी होतच नाही, एवढं संताचं सोपं आहे. संत फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि कदाचित कलियुगात तर फारच दुर्मिळ आहे. बुवा बरेच सापडतील, बुवा बरेच सापडतील. बुवा आमच्यासारखे कुठं मी उभं राहा म्हणले की राहिले, चेहरा अभंग नका काही यांना, पण बुवा उभा राहिले. पण संत फार दुर्मिळ गोष्ट आहे. संत एवढं सोपं नाही. संतांचं कार्यच वेगळं आहे आणि त्यांची कृपा. नुसतं त्यांनी जसं काय म्हणले असणार, कासव असतं ना, कासवानं पिल्लाला जन्म दिला आणि त्यांनी पिल्लाला जन्म दिला, पण दूध पाजायला त्याचे जो साधन नाही, देवाने साधन त्यांना दिलेलं नाही. पण कासवीनं जरी आपल्याकडे नुसतं असणार कृपादृष्टीनं पाहिलं त्या पिल्लाकडं, तरी असणार त्या पिल्लाचं संगोपन होत असतं. दूध पाजायची गरज नाही त्याला, पण नुसतं निहाळलं त्याने दर नियमानं नित्य नियमानं त्या कासवीनं त्या आपल्या पिल्लाकडे पाहिलं, तरी त्या पिल्लाचा असणारा हळूहळू हळूहळू लहानाचं मोठं होत चालत असतो. एवढं त्या कासवीचं असणारं प्रेम त्या बाळावर असतं, तेवढं ही असतं. तद्वत असणारं संतांचं प्रेम हे असणारं ह्या शिष्यावर असतं, तुम्हा जीवावर असतं. म्हणून तर तुकोबारायाने सांगितलं, काय द्यावे त्याशी व्हावे उतराये. जीव जरी व्हायला, जीव जरी दिला तरी संतांचे उपकार कदापि फिटणार नाहीत. आणि संतांचं असं जीवन आहे सहज, नाही का. एखादा जरी असणारा, आता हे पहा, नाथबाबांना थोडस आठवलं म्हणून मी सांगतो. नाथबाबानं असणारा एक आपल्या सर्व शिष्यामध्ये असणारा ड वर्गातला शिष्य गावोबा, आणि असणार त्यांना लय गावोबाला काही एवढं त्याचं ज्ञान नव्हतं. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस असणारं रामायणाचं लिखाण काम भगवान असणारे संत महात्मे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. त्यावेळेस असणारं रामायण लिहित 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 ते असणारे युद्धकांडाच्या 42 अध्यायापर्यंत आलेले आहेत. आणि तिथं आल्याच्या नंतर असणार त्यांना असं वाटायला लागलं की पुढचं लिखाणाचं काम माझ्या हाताने होतंय का नाही कोणाला ठो. कारण शरीराची प्रकृतीची असणारी हे बनलेलं होतं जरा,
म्हणून असणार त्यांना वाटलं की आता हे कसं होणार, राहिलेलं लिखाण कोण करणार भावार्थ रामायणाचं. म्हणून अशा अवस्थेमध्ये सगळे काही शिष्य हुशार मंडळी होते. हुशार मंडळीमध्ये सगळ्या शिष्यांना विचारलं, बाबा हे रामायणाचं काम अपुरं राहिलेलं आहे, तुम्ही लिहायचं काम करता का. त्यावेळेस शिष्यांना बाकीचे शिष्य म्हणले, हे आपल्याला कुठं जमत असतं का, रामायण लिहायचं म्हणजे एवढं सोपं आहे का, अवघड गोष्ट आहे. म्हणले मग राहिलेलं काम कोण करणार पुरं आता हे जर राहिलेलं तर. म्हणून काय हरकत नाही म्हणले, आपल्या जो सगळ्या ड वर्गामध्ये असणारा कोण आहे, गावोबा आहे. तो गावोबा कसा होता की त्याला दुसरं खाल्ल्याशिवाय दुसरं काही कळत नव्हतं. फक्त जेवायला बसा म्हणले की बसायचा, पहिल्या पंक्तीला बसायचा. आणि सगळ्याच्या अगोदर येऊन बसायचा. आणि सगळ्या असणारे सगळे हसले, सगळ्यांनी टाळ्या वाढले तरी अगोदर डोळे झाकायचा. असं नाही बरं का. कारण ड वर्गातला होता तो, त्याला लई त्याची ज्ञान नव्हतं. पण ज्या वेळेस असणारा नात म्हणले, आता तुम्ही जर कुणीच लिहायला तयार नसला तर असणारा माझा हा कोण गावोबा लिहिल. उरलेलं रामायण, राहिलेलं शिल्लक राहिलेलं जे काही रामायणाचं काव्य आहे तो माझा गावोबा लिहिल. सगळी मुलं, हुशार मुलं हसायला लागली. म्हणले काय आता ह्याला एक तर जेवणाशिवाय काहीच कळत नाही आणि त्याला हे रामायण लिहायला कसं शक्य आहे का. पण काय असतं संतांचं महत्व. ज्या वेळेस असणार असं सगळ्यांना असणार त्या गावोबाला हिनवलं. पण संताने कृपा कटाक्षे निहाळिले, आपल्या पदी बैसविले, नाही का. अशा अवस्थेमध्ये त्या गावोबाला हाक मारली, जवळ घेतलं आणि गावोबा म्हणले, तू हे जे काय उर्वरित असणारं राहिलेलं कार्य आहे या रामायणाचं तू पूर्ण कर बाबा. ते म्हणले, महाराज कसं शक्य आहे का, आता मला तर गुळपोळीशिवाय मला काहीच समजत नाही, तुम्ही तर हे रामायण लिहायचं म्हणता. काय हरकत नाही म्हणले, तू उद्यापासून रामायण लिहायला बस. कारण ते कार्य तुझ्या हाताने पूर्ण होईल. असं ज्यावेळेस असणारे एकनाथ महाराज म्हणले त्यावेळेस असणारे त्यांनी त्या गाववाला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला बाबांनी. संत कृपा झाली इमारत पळाली, इमारत पळाली, इमारत पळाली. संत कृपा झाली इमारत पळाली, इमारत पळाली, इमारत पळाली. संत कृपा झाली इमारत फळाली. एवढी संतांची कृपा. ज्यावेळेस असणाऱ्या नातानं आपल्या जवळ त्या असणाऱ्या लाडक्या शिष्याला जवळ बोलावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि जो का आपला जो काय असणारा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद त्या गावोबाच्या मस्तकावर त्यांच्या कानी मनी ध्यानी बसला. तिथून राहिलेलं रामायण माझ्या असणाऱ्या गावोबाने पुढचं पुरं केलं. हे असणार संतांचं महत्व आहे, संतांचं कारण आणि संतांची कृपा. म्हणून अभंगाचं तिसरं सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश. करोनी सायाचा शिकविती, 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 करोनी सायाचा शिकविती. काय काय गावी त्याची वावे उतराई, काय गावी त्याची वावे उतराई. काय झाले, काय झाले, भावे उतराई, भावे उतराई. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास सुगविती. संत महात्मे आपल्या शिष्याला
सायासानं आपण जसं आपल्या मुलांना इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ हे काम कर ते काम कर तसं संत शिकवत असतात पण काम करायचं नाही बरं का. नामचिंतनाचं हो भगवंताचं नामचिंतन कसं मुखाला येईल भगवंताच्या नामचिंतनाचा काय रहस्य आहे किती गोडी आहे याच्यामध्ये किती रस भरलेला आहे हे अतिशय सायासानं आपल्या शिष्याला शिकवत असतात आणि ते खरे संत असतात. आता एवढी कृपा करणारे संत आता कुठशी काय म्हणून त्या संतांना शरण जाण्यासाठी संतांनी दिलेला मार्ग दाखवलेला जो संतांनी मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आणि म्हणजे मार्ग कोणता दयानिधी ते संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत येण्याची पंथी चालू जातानो हे गुंता कोठे काही असा असणारा तो मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्या मार्गाने गेल्याच्या नंतर आपलं जीवन सफल सुखी होणार आहे. म्हणून त्याच मार्गाचा अवलंब आपल्याला जीवनात करायचा आहे. म्हणून असणारं जे काय आपलं वाटचालीचं भगवंताचं नामचिंतनाचं भजन आहे सगळ्यांनी करायचं सगळ्यांनी व्यवस्थित चालायचं सगळ्यांनी खायला बी व्यवस्थित बसायचं टोप्या काढण्याचं काढायला त्यांना व्यवस्थितच खायचं व्यवस्थितच जास्ती खाल्ल्या बी जमणार नाही. म्हणजे अशा अवस्थेमध्ये असणार जर आपण नियमात जर बसलो तर आपल्याला सगळ्याच आपली वारीची सफलता होईल. जर कदाचित भेटतंय खायला भरपूर जर खात बसलो तर वाटाने कुठतरी पळण्याची बी पंचायत येईल. असं व्हायला नको. खाण्याचं प्रमाण असावा गाण्याचं बी प्रमाण असावं नाही तर तुम्ही म्हणता कीर्तन बी आणि लाभ येतोय काय करतो बाबा मलाच काही येत नाही तर काय लाभ पण असणार त्याच्यामध्ये मर्यादा असते. म्हणून असणार आपण मर्यादित भगवंताचं चिंतन करीत चालायचं आहे. आणि असं चालत असताना कोणाचा धक्का लागला कोणाचं काही सापडलं नाही तरी उगाच चौथीवानी इकडं तिकडं फेकन इकडं तिकडं हे असं करायचं नसतं. आपण आता जरी वेगळ्या गावातला असलो वेगळ्या तालुक्यातला असलो तरी आज आपण या संतांच्या मायबापाच्या छताखाली आलेलो आहोत. म्हणून आपण सगळी एकच आहोत. कुणाचं कुठं काही जात नाही सामान बी कुठं जात नाही माझं नाही सापडत तिची पिशवी धरण तिकडं फेक असलं व्हायला नको. असं तुझं बी असेल कुठं तरी असेल सापडन थोड्या वेळानं सापडल असं बी नको की राग वैताग नको कोणाचा. आपण एका माईची लेकर आहोत आणि सगळ्यांनी तिथं जाऊन येऊस तर बी सगळंच समेऱ्यामेन राहायचं आहे. म्हणून अशा अवस्थाने जर आपण चालत गेलो तर हीच भगवंताची खरी असणारी सेवा आहे आणि त्याला सेवा म्हणतात. मग तुम्ही संताची करा देवाची करा संततेची देव देवतेची संत. ही तर जरी दिसायला वेगळे असले तरी ते मात्र देवच आहेत. संत हे देवच आहेत. आणि त्यांच्या आपण याच्यामध्ये जर बसत असलो बजेटमध्ये बसत असलो तर मग मात्र आपल्या जीवनाची सफलता झाली असं मी समजतो. आणि आता माझ्याकडे काय लय भांडवल शिल्लक नाही. हे होतं ते हे केवळ महाराजांच्या तर्फे होतं. आता थोडक्यात बाद झालं. अशा अवस्थेमध्ये वाटचालीचं कीर्तन असतं थोडंच असावं लागतं. लई जर का हे करत बसला तर तुम्ही डोळं झाकायला लागल्यावर तुम्ही म्हणता हे बाबाने काही गडबड लावली असं व्हायला नको. म्हणून थोडक्यात असणारं सर्वस्व काही व्यवस्थित असावा अशा अवस्थेने असणारं हे चाललेलं वाटचालीचं कीर्तन आहे. म्हणून आता वास्तविक एवढं काही माझ्याकडे पात्र नव्हती पण बाबामुळे हे जमलंय नाही तर जमलं नसतं. म्हणून असणारं जे काय असणारं तुकोबारायानं आपल्या या अभंगातून जे काय विषय मांडलेला आहे त्यांनी काय सांगितलं की काय असणार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे याशी पावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती काय द्यावे यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठोबार कुमार
गोविंदा